नाही, मी लंच टाइम पर्यंत पोहोचेन जेनी, काळजी करू नकोस. तोपर्यंत कुठल्या मीटिंग्स असतील ना तर त्या कॅन्सल कर. हो, आणि महत्वाचं काही काम असेल ना तर फोन कर मला. हो हो, येस, ओके, चल, थँक्यू थँक्यू. राधा, असं अचानक घरी का बोलवलंस आम्हाला? काही प्रॉब्लेम आहे? नाही, सिरियस असं काही नाही, पण तुमच्या दोघांशी जरा बोलायचं होतं. कशाबद्दल बहिणी? काय झालं? अथर्व बद्दल. सौमित्र, कालपासून अथर्व माझ्याशी धड बोलत नाहीये. आई नाही आली म्हणून मी सेकंड झालो. आई बॅग आहे. खरंच सॉरी. पुन्हा नाही करणार असं. बोल ना. सॉरी सॉरी. तुझा मुला मी सेकंड झालो. तू बॅग आहे. अरे बाबा, मी काय करू तुझ्यासाठी? म्हणजे तू माझ्याशी बोलशील? उद्यापासून तू ऑफिसला जायचं नाही. तर आईने ऐकलं ना, आई पण बॅग आणखी सारखी आहे. या सगळ्यामध्ये मुद्दा एकच, की मी अथर्वला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आणि या सगळ्याचा खूप गिल्ट येतोय मला. मला मान्य आहे राधा, म्हणजे तुझं सगळं बरोबर आहे, पण गिल्ट घेऊन काय होणार आहे सांग? काय करू सौमित्र? पोरानं मनात आडी घेतलीये. नाही, आणि नाही म्हटलं ना तरी आमच्या दोघांमध्ये जे नातं आहे त्याचा परिणाम अथर्ववरती होतोच. त्या दोघांमध्ये पुरेसं बोलणं होत नाही. त्यात अथर्वनी माझ्याशी बोलणं टाकलं ना तर मनानं एकटा पडेल तो, आणि या सगळ्याचा वाईट परिणाम होईल अथर्ववर. मला खूप काळजी वाटते त्याची. काय करू काही कळत नाहीये. असं प्रेशर येतंय. ही घरातली जबाबदारी, बाहेरची जबाबदारी, या सगळ्यामध्ये मी कसं काय मॅनेज करू शकेन मला नाही कळत. हो हो राधा, राधा राधा शांत हो, तू शांत हो. हे बघ, मला सगळं कळतंय, मान्य आहे, पण या सगळ्यामुळे कामाची जबाबदारी टाळून कसं चालेल सांग? हो, पण अथर्व माझी प्रायोरिटी आहे. तरी अथर्वसाठी मला काम करावंच लागणार आहे. मी अथर्वची जबाबदारी नाही नाकारू शकत. कुठलीच जबाबदारी नाही नाकारू शकत. वहिनी, मी समजू शकतो, पण आपण जर काहीतरी मार्ग काढला तर, म्हणजे टाइम मॅनेजमेंट हा सोल्युशन असूच शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे बघा, ऑफिसमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग असेल किंवा काहीतरी काम असेल तेव्हाच तुम्ही ऑफिसमध्ये या. बाकी घरात तुम्ही काम करा, बरोबर की नाही? पण कसं शक्य आहे हे सगळं? आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स करू, व्हिडिओ कॉल करू. एक्झॅक्टली, आम्ही सुद्धा तेच करतो. अर्धी कामं तर व्हिडिओ कॉलमुळेच होता. तुम्ही हा, अरे म्हणजे माझे फॉरेनचे मित्र आहेत ना, ते सांगतात म्हणे, म्हणजे तिथे तशी पद्धत आहे असं त्यांनी मला सांगितलं, त्यामुळे मला माहिती आहे. तर माझा मुद्दा असा आहे की ती पद्धत इथे आली पाहिजे ना. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा त्रास वाचतो, वेळ वाचतो, आणि विकसनशील देश जो आहे. हो, कळलं. वहिनी, हे बघा, आपली कंपनी आहे, आपण फ्लेक्झिबल होऊ शकतो. हो, पण कामाकडे दुर्लक्ष नको ना व्हायला. काहीच नाही होणार वहिनी, तुम्ही ते टेन्शन घेऊ नका. आमच्यावर विश्वास आहे ना. आणि राधा, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुझे कष्ट, तुझी मेहनत, तुझी कामाबद्दल वाटणारी तळमळ, हे सगळं अथर्वला कळतंय. शेवटी तुझाच मुलगा आहे ना तो, आणि त्याच्याबद्दल तुला वाटणारी काळजी सुद्धा त्याला कळेल एक दिवस. डोंट वरी. हो, आणि मी पण भेटेन त्याला. मी सांगणार त्याला माझ्या पद्धतीने. प्लीज बेटा. नाही, आज बाबा पण बोलणार आहेत. जरा त्याच्या कलानं घ्यायला हवं सध्या. चला, आजोबा आपण कुठे चाललो? आज आपण की नाही एक गेम खेळणार आहोत. कुठला गेम? कुठला गेम म्हणजे तुझ्यासाठी छान छान खेळणी विकत घ्यायची आहे, पण की नाही खरेदी तू करायची. मी? तू. पैसे मी तुला 500 रुपये देणार. त्या 500 रुपये दुकानातून काय काय खरेदी करायची ते तू ठरवायचं. आलो दुकानात, कळलं तुला काय करायचं ते? हो.
मागे 500 रुपये घे आणि या दुकानातून काय खरेदी करायचं ते ठरवते. चला. झालं? हो चालेल. आता हे अंकलला द्यायचं आणि अंकलला विचारायचं बिल किती झालं, हो की नाही? बिल किती झालं? 850. 850 म्हणजे 850. आता काय करायचं? आपल्याकडे 500 आहे. वरचे पैसे तुम्ही द्या. अरे पण माझे पैसे तुझी आई घेत नाही ना, तिला आवडत नाही. आणि हे पैसे आईनच दिले. ती म्हणाली एवढ्या पैशात काय खरेदी करायची ती कर. मग एक काम करूया का, यातल्या 3 वस्तू रद्द करायच्या. बॅट आणि हे घेऊन घेऊ चक्र तुझं काय ते. नाही मला सगळं पाहिजे. मग कसं होणार बाळा? तू तर आईला सांगितलं ऑफिसला जायचं नाही, मग ऑफिसला गेली नाही आई, तर पैसे कुठून येणार? पैसे नाही आले तर आपल्या इच्छा कशा पूर्ण होणार? आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट? हो. नेक्स्ट इयर पासून तुला शाळेतून जाता येणार नाही. का? का म्हणजे काय, तुझ्या शाळेची फी किती आहे? 1.5 लाख रुपये. किंवा इतर खर्च वेगळा. आई ऑफिसला गेली नाही तर पैसे येणार कुठून? नाही राहू दे, नेक्स्ट इयर तू स्कूलला जाऊच नकोस. नाही मला चालेल चालशाल. मला शिकून खूप मोठं आयुष्य बाबा सारखा आईसारखं बन. तुला आई बाबा सारखं शिकून मोठं व्हायचं आहे. हो मग त्यासाठी आईला ऑफिसला जायला हवं की नाही? हो पैसे कमवायला हवे की नाही? हो. ते अंकल बघ बघू, बघ त्यांनी दुकान थाटलं, इथे दिवसभर बसतात. कशासाठी? पैसे कमवायला. मग आपली बकुळा मावशी आपल्याकडे कामाला येते ना, कशासाठी? तिला पैसे मिळतात म्हणून. दूधवाले काका, वॉचमॅन काका काम करतात ना दिवसभर. हो. रेवती मावशी पण दिवसभर ऑफिसला जाते. नेहा म्हणते का आई जाऊ नकोस म्हणून? नाही. हे सगळे काम करतात म्हणून त्यांना पैसे मिळतात. आईला जाऊ देशील ना ऑफिसला? हो. गुड. सॉरी आजोबा, मी बरं त्याचा हट्ट नाही करला. सॉरी मला नाही, आईला म्हणायचं. ओके. बरं आता असं कर, हे बाकी पैसे घे आणि सगळ्या वस्तू खरेदी कर. नको मला फक्त पॅडच द्या. का बरं? आपल्याला 25 रुपये आहे. पाहिजे गोष्टी नाही द्या खाली. आलं काहीतरी आलं. घे पोहे केले, आवडतात ना तुला? हा, त्याच्यापेक्षा जास्त मला आवडतात आई. अरे वा, मला माहित आहे ना. घे ना, पोट भरून खा. अजून आहे बरं. हे बेस्ट आहे बहिणी. एक सल्ला दिली आणि एवढे चांगले रिटर्न्स. मी एक काम करतो, रोज घरी येतो आणि सल्ले देतो. 1 सल्ला पोहे, 2 सल्ला चणे पोहे, 3 सल्ला घोडा भात, 4 सल्ला ती आपली वडी, सांबर वडी. सांबर. हे बेस्ट आहे. काय म्हणतो? अरे बेस्ट. ठरवा. आणि आता आजोबाने मला काय घेऊन दिला? वा, मज्जा आहे का मुलाची? राग गेला का? हो. अरे वा, काय छान गिफ्ट घेतलं. ते मला दे ना तुझी बॅट. नाही. अरे दे ना. नाही. अरे मी शिकवतो तुला क्रिकेट. अरे तू काय शिकवणार याला क्रिकेट? तुला माहित नाही याला कशी येते बॅटिंग? किती पळवतो आम्हाला. मुलाला त्रास द्यायचा नाही हा कोणी. आई सॉरी. अरे तू त्या ऑफिसला आता मी तुला क्लास नाही दिला. तुला काम आहे, मला आजोबा म्हणाले.
आपली आई काम करते, घर चालवते. पण आपण नसं हट्ट नाही करायचं. आणि म्हणाले आणि काय? अथर्व, सिक्रेट सांगायचं नाही. हो. ए चल मग आपण खाली जाऊन मस्तपैकी क्रिकेट खेळूया. आनंद काका बॉलिंग टाकेल, तू शॉट मार लांब लांब. फॉर अ चेंज मी बॅटिंग करतो ना. ए, नाही नाही नाही, आनंद काकाला बोलवूया. काय बरं अरे हो हळू. पोहे टाकून गेले. देते नंतर. बाबा हा? तुमचे आभार कसे मानू नाही समजून राहिलं मला. ही आभार मानते आपले. अगर आभार कसला तर सुनबाई, अथर्व आमचा नातू आहे. तू सून आहेस आमची. आणि आई म्हणून अथर्ववर संस्कार करणे जसं तुझं कर्तव्य आहे ना, त्याच प्रकारे आजी आणि आजोबा म्हणून त्याच्यावर संस्कार करणे आमचंही कर्तव्य आहे. हो की नाही? आणि एक कायम लक्ष ठेव, तू एकटी नाहीयेस. आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत. काय? हं? कोणाला काही पडलेलीच नाही. कोणा काही वाटतच नाही. गुरुनाथ का नाही आला घरी, कुठे गेला, जाऊ दे ना. नाही पडलेली तर मलाही नाही फरक पडत. मी नाही जाणार घरी. कोणाला पडलेलं नाही तिकडे कशाला जायचं उगीच ना. ऑरेंजेस आल्यामुळे काही करता पण येत नाहीये. गॅरी नक्कीच त्या राधिकाकडेच आहे. फोन का नाही उचलत आहे? अरे यार, मुंबईत आलोय खरा, पण घरी जाणार नाही आता. घरी गेल्यावर परत तीच कटकट, नकोच त्यापेक्षा. भैया एक बुर्जी पाव बनाओ. सेठ जी, बुर्जी पाव नहीं, सैंडविच है. अरे वही जो भी है बनाओ, सैंडविच बनाओ. चलो हाँ बनाओ, अच्छा बनाओ, मस्त एकदम. हाँ थैंक यू. अच्छा बनाना. हाँ ठीक बनाना मेरे. ये आरामात पुढे बघ ना. ए तू आरामात बघ. हात कोणा करतो? ए तू नीट चल, निघ, निघ, चल. तुला माहितीये का कोण आहे मी? कोण आहे? कोण पण डोंट टॉक टू लाईक दॅट मी. तेवढा तो ए चल, हिस्सा मार खाशील. तू मार खाशील. नीट बोल. युसलेस. माहितीये का कोण आहे मी? कोण पण गुरुनाथ सुबेराशी बोलतोय तू. नीट लक्षात ठेव. युसलेस. वा बोला शिकवतो मी. हे ऑफिसला एकदा. हा सांगतोय माझ्याशी कोणी भाषेत बोलत नाही. कळलं ना?
बाई अजून आला नाही पुट्ट. पावणे 4 झाले. हा पोट्टा अजून गोव्याहून कसा बरं येत नाही. इतका उशीर झाला तरी पोट्ट अजून आलं नाही. कुठे गेला असं. मित्रांकडे तर नसन गेला. गुरुची तब्येत ठीक असेल ना. बापा देवा गुरुला सुखी ठेव. मन चिंतित वैरी ना चिंतित. फोन करू का. खाल्लं नाहीस तू. हो. रात्रीही जेवला नाहीयेस तू. काय झालंय. ज्याची भीती होती तेच झालं. आमची बँक बंद पडली. इट हॅज बीन सील्ड. हो पण नोकरी मिळेल ना दुसरी. कशी मिळेल नोकरी रेवती. मार्केटसाठी वी आर नाऊ एम्प्लॉईज ऑफ द ब्लॅक लिस्टेड बँक. आम्हाला नाही लवकर नोकरी मिळणार. 2-4 भ्रष्ट लोकांमुळे माझ्या 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर पाणी फिरलं. आय एम नो करिअर नाऊ. मला आता घरी बसावं लागणार. मी नाही केलाय फ्रॉड. मी कशाच मध्ये नव्हतो रेवती. मी खरंच नाही केलाय फ्रॉड. हो हो मला माहितीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नको काळजी करूस. मी आहे ना. सगळं नीट होईल. थोडं खाऊन घेतोस. हे अजून आले नाहीयेत. आणि कुठे गेले काही कळतही नाही. हा घ्या बरं. अरे वा वेळेवर आणला. भूक लागलीच होती मला. राधिका गुरु अजून आला नाही का हो? दिसले तरी नाही. आणि आले असतील तरी गेले असतील तिकडे शेजारी. हे भैताळ. इथे यायचं ना. मी पाहुणे ते कुठे. शेजायचं. अरे वा छान झाला. अरे गेल्या कुठे दोघी. हिच्याकडे असन का गुरु. का बाई उघडणार पण नाही. झोपली असेल काट. यार कोण आहे. मी आहे. गुरुनाथ तिथं आहे का. नाही नाही येतो इथे. नाही बाई मग कुठे गेला असं. तुमच्याकडेच असेल ना. नाही तर विचारा तुमच्या डॉटर इन लॉला. तिनेच लपवलं असेल कुठेतरी. बाई काहीतरी भैताळासारखं बोल नको बरं. मला तुझ्यासोबत वाद नाही घालायचा. मला फक्त एवढंच विचारायचंय गुरुनाथ तिथं आहे का. नाही तर तो तुला काही सांगून वगैरे गेला का बाहेर. अरे काय तुम्हाला सांगितलं नाही एकदा तो नाहीये इथे. तेच काय विचारताय. सरळ विचारतात ना. हा नीट उत्तर द्यायचं माहिती नाही तुला. मोठ्यांशी कसं बोलायचं कळत नाही. कोण काय प्रॉब्लेम आहे तुमचा. का सकाळी सकाळी डोकं खाताय माझं. जाऊ दे आई. तिला काही कळतच नाही. तुम्ही तरी कोणाला विचारून राहिला. चला बरं तुम्ही चला बरं. अरे हा त्या गुड फॉर नथिंग कडे पण नाहीये.
मग रात्रभर गेला कुठे होता? मला का नाही सांगितलं काही? ऑफिसला गेला असेल का डायरेक्ट?